नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या या शानदार व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर। त्यासाठी आपण काय काय ट्रिक लावली होती। जर गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर शंट रेजिस्टन्स ॲड करायला लागतो, तो पण एकदम पॅरलल। आणि जर गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला हाय रेजिस्टन्स लावावा लागतो, तो पण गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीजमध्ये। मग त्याच बेसिसवरती आपल्याला आता एक एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। तर पहिलं एक्झाम्पल पेश करत आहे। अ MCG हॅज रेजिस्टन्स ऑफ 25 ओहम। एक मूविंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याचा रेजिस्टन्स आहे 25 ओहम। गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 10 मिली एम्पियर। म्हणजे याच्यातून जाणारा मॅक्झिमम करंट किती आहे? 10। मग याच्यातून जाणारा करंट म्हणजे IG करंट, ज्याची व्हॅल्यू किती आहे? 10 मिली एम्पियर। याच्यापेक्षा जास्त करंट हा जाऊच शकत नाही, त्याच्या खाली जाऊ शकतो। हाऊ विल यू कन्वर्ट इनटू व्होल्टमीटर? याचं व्होल्टमीटरमध्ये कसं कन्वर्ट करणार? मग व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला X हा हाय रेजिस्टन्स लावावा लागेल, तर आपल्याला 0 to 100 पर्यंत व्होल्टेज आपल्याला काउंट करता येईल। मग आपला सेटअप काय होता? गॅल्व्हॅनोमीटर बरोबर एक हाय रेजिस्टन्स आपण अटॅच करत होतो जो X असेल। मग या दोघांचं याचं व्होल्टेज आणि याचं व्होल्टेज V1 प्लस V2 आपल्याला टोटल व्होल्टेज मिळणार। टोटल किती काउंट केलं पाहिजे? 100 काउंट केलं पाहिजे। टोटल व्होल्टेज तुम्हाला काढायचं असेल तर V इज इक्वल टू V1 म्हणजे याचं व्होल्टेज V इज इक्वल टू IR IG इंटू G। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेशन बघितलं होतं बाळांनो, IG इंटू हे X असं आपण डेरिव्हेशन केलं होतं। याच्यातून IG जर कॉमन काढलात तर G प्लस X हा आतमध्ये राहील V। व्होल्टेज मॅक्झिमम किती काउंट करायला पाहिजे? 100 व्होल्टेज काउंट करायला पाहिजे। IG करंट, आता IG करंट आहे तो 10 मिली एम्पियर आहे। मग 10 मिली एम्पियर तुम्हाला एम्पियरमध्ये कन्वर्ट करायला लागेल। जर मिली एम्पियरचं एम्पियरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी 10⁻⁻³ ने मल्टिप्लाय करायचं। मिली एम्पियरच्या एम्पियरमध्ये कन्वर्ट करताना हा जो नंबर दिलाय त्याला 10⁻³ ने, समजा 2 मिली एम्पियर असेल, 2 मिली एम्पियरच्या एम्पियरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 × 10⁻³ याने फक्त मल्टिप्लाय केलं की एम्पियरमध्ये कन्वर्ट झालं। हा 10⁻³ लक्षात ठेवा। मग करंट 10 × 10⁻³ याचा 1 आणि हा -3 आणि 1 -2 होईल, म्हणजे करंटची व्हॅल्यू होईल 10⁻² होईल। इथं 10 होता म्हणून घेतला, जर नसता तर हा जर 2 असता तर मी इथं 2 ठेवला असता। Gचा याचा रेजिस्टन्स किती दिलाय? 25 ओहम। 25 प्लस X आला, हा डिवाइड आहे, सॉरी मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड केला। 100 × 10⁻² इज इक्वल टू 25 प्लस X। ओके, -2 आहे त्याला वरती नेलं, 10 मल्टिप्लाय बाय 10⁻² प्लस 2 25 प्लस X झाला 10⁻² असे लिहिले 10⁻²। ओके, आता इथं गंमत बघा, 100 × 100 किती होतील? हे 4 0 पुढे येतील, हे 2 0 आणि हे 2 0 एवढं होईल। 25 प्लस X म्हणजे हायर रेजिस्टन्स, 25 ला इकडे जाऊन मायनस करा, तो हा 10,000 म्हणून मायनस होईल। 10,000 - 25 इज इक्वल टू X। याच्यावरनं X म्हणजे तो हाय रेजिस्टन्स किती भेटेल तर 9,975 ओहम। एवढा हाय रेजिस्टन्स तुम्हाला लावावा लागेल, तेव्हा जाऊन आपण व्होल्टेज मॅक्झिमम 100 वोल्ट कॅरी करू शकतो। आता क्वेश्चन नंबर 2 घेऊया, तोपर्यंत हा कॉपी करा। तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। याच्यामध्ये तुम्हाला मूविंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कनेक्ट करायचं आहे। जेव्हा मूविंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कनेक्ट करतो तेव्हा आपण एक छोटा रेजिस्टन्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय, व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स अटॅच पॅरल टू द गॅल्व्हॅनोमीटर, त्याला आपण शंट रेजिस्टन्स म्हणून बोलतो। ओके, हे बेसिक स्ट्रक्चर होतं आपल्याला। इथून समजा I नावाचा करंट आला तर या ब्रँचमध्ये जाणार IG करंट आणि उरलेला या दोघांमधला डिफरन्समधला करंट इकडे येणार, म्हणजे इथे किती असेल? I मायनस IG। मोठा करंट आला, लार्ज करंट आला, याच्याकडे छोटा करंट नाही तर डॅमेज होईल, छोटा करंट गेला, उरलेला करंट इथे आला। आता हे दोघं पॅरलल आहेत, मी त्यांचं व्होल्टेज सेम असणार। मग व्होल्टेज सेम असेल तर फॉर्म्युला V इज इक्वल टू V1 इज इक्वल टू V2। याचं किती रेजिस्टन्स, याचं व्होल्टेज किती असेल? I इंटू G इज इक्वल टू याचा रेजिस्टन्स मल्टिप्लाय बाय याच्यातून जाणारा करंट V इज इक्वल टू IR, हा फॉर्म्युला, हा I आणि हा R, हा I आणि हा R। ओके,
झालं. आता नंबर्सकडे वळूया. आता मित्रांनो नंबर बघा काय काय दिलं आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स दिला आहे म्हणजे जीची व्हॅल्यू दिली आहे 200 ओहम दिले. फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो पण त्याने कसं गंडवून दिले बघा की ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये अशा 100 काड्या आहेत, 100 डिव्हिजन आहेत आणि करंट याच्यातून पास होऊ शकतो 50 मिली अँपिअर म्हणजेच आय जी इज इक्वल टू 50 मिली अँपिअर. त्या कितीही डिव्हिजन देऊ दे काय फरक पडतोय, काही फरक पडत नाही. तो मॅक्झिमम करंट किती कॅप्चर करतो, किती जाऊ शकतो त्याची हायर लिमिट दिलं आहे 50 मिली अँपिअर. हां, हाऊ विल यू कन्वर्ट इन टू ॲमीटर. ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे पण करंट किती दाखवला पाहिजे, म्हणजे मोठा करंट किती दाखवला पाहिजे 2 अँपिअरमध्ये दाखवला पाहिजे ज्याच्यामध्ये 20 डिव्हिजन असतील. ओके. आता बघा काय करायचं, व्हॅल्यू ह्याच यूज करायच्या फक्त ह्या 50 मिली अँपिअरला अँपिअरमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार, 50 इंटू मिली अँपिअर टू अँपिअर 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं की मिली अँपिअरमध्ये कन्वर्ट होईल. आता व्हॅल्यू कशाची काढायची आहे, शंट रेजिस्टन्स कितीचा रेजिस्टर लावणार की तुम्ही ही रिडिंग कॅल्क्युलेट करू शकता. ओके. आता ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवतो. आय जी म्हणजे स्मॉल करंट किती आहे 50 मल्टिप्लाय बाय 10⁻³ ओके मल्टिप्लाय बाय जी गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स इज इक्वल टू एस कॅल्क्युलेट करायचं आहे. आय मायनस आय जी, आय म्हणजे मोठा करंट किती आहे 2 मायनस आय जी म्हणजे छोटा करंट, गॅल्व्हॅनोमीटरमधून जाणारा करंट 50 इंटू 10⁻³ अँपिअर. ओके. आता बघा हे दोन मल्टिप्लाय करून 50 इंटू 200 5 दुनी 10 ओके 3 0 1 2 3 आणि 10⁻³ हा -3 आहे तसाच ठेवतो. त्याच्यानंतर हा एस आहे, हा एस आहे. ओके. आता हे कसं करायचं बघा, 2 मधून 50 इंटू 10⁻³ आता 50 इंटू 10⁻³ म्हणजे किती, 50 इंटू 10⁻³ म्हणजे हा नंबर होईल, हा -3 आहे ना 1 2 3 हा 0.05 आहे म्हणून आपण 2 - 0.05 हे 10⁻³ इकडे शिफ्ट केले. याच्यातून मायनस करू, कशी शिफ्ट केलं -3 म्हणून 1 2 3. ओके. आता याचं सबस्ट्रॅक्शन करतो 0.05 सबस्ट्रॅक्ट केले, 10तून 5 गेले 5, 10तून 1 गेला 9 ओके 1.95 हे 10⁻³ 1 2 3 म्हणजे हा किती आला 10 आला, हे 10⁻³ आणि हे कॅन्सल झाले. ओके. हां आता 1.95 डिवाइड करतो 10/1.95 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. आता हे 2 पॉईंट आहेत, 1-2 पॉईंट आहेत म्हणून वरती 2 0 देतो डिवायडेड बाय 195 शंट रेजिस्टन्स. ओके. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, ह्याला जर तुम्ही रिड्यूस करत गेलात तर याचं आन्सर येतं 5.128 ओहम. एवढा छोटा रेजिस्टन्स तुम्हाला अटॅच करायला लागणार याच्या पॅरलल की त्याची काबिलियत होईल की तो 2 अँपिअरचा करंट दाखवू शकेल. समजलं. तर अशा पद्धतीने आपण एक व्होल्टमीटरचं पण एक्झाम्पल बघितलं आणि एक ॲमीटरचं पण एक्झाम्पल बघितलं आणि अशा तऱ्हेने आपलं हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आता पुढचा टॉपिक कुठला सुरू होईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील की लेक्चर कुठला चालू आहे आणि टॉपिक कुठला चालू आहे. भेटू एकदा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.